नमस्कार. मैत्री बालमनाशी या पुस्तकेमधली एक खूपच सुंदर आणि सर्जनशील कृती आज आपण समजून घेणार आहोत. ही इतकी सोपी कृती आहे ना की लहान मुलं त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून अगदी छोटे शिल्पकार बनू शकतात. चला पाहूया तरी हे कसं होतं ते. किती छान आणि आपुलकीने दिलेलं आमंत्रण आहे हे, नाही का? खरं तर या एका छोट्या परिच्छेदातच या संपूर्ण कृतीचं सार दडलंय. आपल्या आजूबाजूचं मोठं जग आपल्या लहान लहान हातांनी घडवणं, ही कल्पनाच मुलांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी खूपच सुंदर आहे. चला तर मॉडेलिंग सुरू करण्याआधी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे याची पटकन एक यादी बघून घेऊया. सगळी तयारी असली की मग कृती करायला आणखीनच मजा येते. या साहित्याकडे बघून एक गोष्ट तर लगेचच लक्षात येते की यातल्या बहुतेक वस्तू आपल्या घरात किंवा आजूबाजूला अगदी सहज मिळणाऱ्या आहेत. म्हणजे बघा, रिकामी खोकी, बाटल्यांची झाकणं यांसारख्या टाकाऊ वस्तूंमधून काहीतरी नवीन आणि सुंदर बनवणं. अरे वा, म्हणजे टाकाऊतून टिकाऊची खरी सुरुवात इथूनच होते असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच ही कृती सगळ्यांसाठी खूप सोपी आणि सहज करता येण्यासारखी आहे. आता आपण या विश्लेषणाच्या मुख्य भागाकडे आलो आहोत. ही संपूर्ण कृती 3 वेगवेगळ्या वयोगटांसाठी विभागलेली आहे. आणि असं का केलंय याचं कारण म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या विकासाच्या टप्प्याप्रमाणे योग्य आणि तितकंच आनंद देणारं आव्हान मिळालं पाहिजे. चला सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान शिल्पकारांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयातला मुख्य उद्देश काय असतो तर मुलांची माती किंवा कणकेसारख्या पदार्थांची ओळख करून देणं आणि त्यांना अगदी साधे मूलभूत आकार बनवायला शिकवणं. आता ह्या पायऱ्या ऐकायला अगदी सोप्या वाटतात, नाही का? पण मुलांच्या विकासासाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा मूल माती मळतं तेव्हा त्याच्या बोटांचे आणि हाताचे स्नायू बळकट होतात, आणि जेव्हा ते दोन्ही हातांनी साप बनवतं तेव्हा त्यांच्या दोन्ही हातांमध्ये ताळमेळ साधण्याची क्षमता वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काहीतरी तयार केलंय हा जो आत्मविश्वास त्यांना मिळतो ना, तो खूप मोलाचा असतो. बरं, आता वळूया पुढच्या वयोगटाकडे. 4 ते 5 वर्षांची मुलं आता त्यांच्या आजूबाजूच्या वस्तू ओळखायला लागतात, त्यांच्याबद्दल विचार करायला लागतात. त्यामुळे आता आपण त्यांना त्यांच्या ओळखीच्या वस्तूंचे मॉडेल बनवायला शिकवणार आहोत. या टप्प्यावर काय होतंय तर मुलं अमूर्त आकारांकडून खऱ्या वस्तूंच्या प्रतिकृतींकडे प्रवास करतात. सीताफळावर पेनाने नक्षी काढताना किंवा कासवाला छोटे पाय जोडताना ते वस्तूंच्या बारकाव्यांकडे लक्ष द्यायला शिकतात. आणि ब्लॉक्स रचताना गुरुत्वाकर्षण आणि संतुलन यांसारख्या गोष्टींचा त्यांना नकळतपणे अनुभव मिळत जातो. आणि आता येतोय आपला सर्वात मोठा गट, म्हणजे 5 ते 6 वर्षांची मुलं. ह्या वयातली मुलं आता वेगवेगळ्या वस्तू एकत्र जोडून अधिक गुंतागुंतीच्या रचना तयार करू शकतात. त्यांचं लक्ष आता फक्त आकार बनवण्यावर नाही तर एक संपूर्ण रचना उभी करण्यावर असतं. इथे मुलांची कल्पनाशक्ती खऱ्या अर्थाने भरारी घेते. एक साधी काडेपेटी त्यांच्यासाठी गाडी बनते आणि रिकामी खोकी मिळून एक शाळा उभी राहते. यालाच प्रतिकात्मक विचार म्हणजे सिम्बॉलिक थिंकिंग म्हणतात. त्यांनी बनवलेल्या या अद्भुत कलाकृतींचं एक छोटंसं प्रदर्शन मांडायची कल्पना तर अप्रतिमच आहे, नाही का? ही कृती म्हणजे फक्त वेळ घालवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नाही आहे. ह्या साध्या खेळातून मुलं अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकतात. तर मग चला पाहूया ह्या मॉडेलिंगमधून मुलांचा नेमका कोणता विकास होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर खेळता खेळता मुलं निरीक्षण, नवनिर्मिती, त्रिमितीय विचार आणि समस्या निराकरण यांसारखी कितीतरी आवश्यक कौशल्य आत्मसात करतात. प्रत्येक मॉडेल बनवताना येणाऱ्या छोट्या मोठ्या आव्हानांवर मात करताना त्यांना जणू एका छोट्या शास्त्रज्ञाचा किंवा इंजिनिअरचा अनुभव मिळत असतो. तर मग आता आपल्याकडे साहित्य आहे, कल्पना आहेत आणि कृती कशी करायची हे सुद्धा माहीत आहे. आता फक्त सुरुवात करायची बाकी आहे. जरा विचार करा, आपलं पहिलं मॉडेल एक सुंदर गाडी असेल की एक गोंडस प्राणी की एक उंच इमारत, काही असो, पण एक नक्की आहे की ही निर्मितीची प्रक्रिया शिकण्यासारखी आणि आयुष्यभराचा आनंद देणारी असेल.